दिशा सॅलियन यांचे कुटुंबीय या ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय की पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यात आलेली आहे। दिगंबर जामोदकर सर जे आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नायगावचे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांची बातचीत देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलीस सर तुमची दिशा सॅलियन कुटुंबियांची बातचीत झाली काय त्यांनी सांगितलंय तुम्हाला सांगा ना? काय त्यांनी सांगितलं पत्रकार सर्व बाहेर काढा, माझी सध्या मनस्थिती नाही बोलण्याची, त्यांना प्लीज तो बाहेर। पोलीस प्रोटेक्शन ह्या प्रोटेक्शन आहे, आमचं प्रोटेक्शन आहे, त्याबद्दल तुम्ही चला बाहेर चला प्लीज। आपण या ठिकाणी पाहतोय की पोलीस प्रोटेक्शन जे आहे ते आता यांच्या घराला असणार आहे। जेव्हापासून ही केस जी आहे ती सेन्सिटिव्ह आहे असं त्यांचं म्हणणं होतं, त्यामुळे आम्ही पोलीस प्रोटेक्शन पहिल्यापासूनच होतं, परंतु आता त्यांच्या कुटुंबीय आहे जे ते या ठिकाणी होतं आणि त्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे की आम्हाला आता सध्या मीडियाशी बातचीत करायची नाही आहे, आम्हाला जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तेव्हा आम्ही मीडियाशी बातचीत करू अशी माहिती जी आहे ती पोलिसांना दिली असल्याची स्वतः वरिष्ठ पोलिसांनी माहिती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि संपूर्ण या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण सोसायटीला आणि त्यांच्या कुटुंबियांना असणार असल्याची माहिती देखील वरिष्ठांनी दिली। आम्ही आता तरी सध्या कोणती तरी प्रतिक्रिया देणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती कुटुंबियांनी दिल्याची आपल्याला पाहायला मिळेल। पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी पाहणी केलेली आहे, त्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन रवी साखरकरसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।